Hello everyone. Hello all veterinary doctors. Welcome back to our channel. I am Dr. Abhijit here. तर आपण आज या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रात निघालेल्या LDO म्हणजेच लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर वेटनरी ऑफिसरच्या ज्या वॅकन्सी आहेत त्या वॅकन्सीसाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे आणि त्या अर्जासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऑलरेडी 2795 एवढ्या जागा निघालेल्या आहेत. ऍड तुम्ही सर्वांनी वाचलेली आहे, सगळे काही तुम्हाला माहिती आहे आणि ह्या ऍडमुळे भरपूर सारांच्या पोटात पण दुखतंय, हे पण तुम्हाला माहिती आहे, परंतु मी त्यावर बोलणार नाहीये कारण गाढवांच्या नादी लागायला आपला एवढा टाइम नाही. सो डायरेक्टली आपण डॉक्युमेंट्स बघूयात, काय काय तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे, काय तुम्हाला अर्ज भरायचा आहे, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण वेटनरियनसाठी एक डेडिकेटेड ऑफिशियल चॅनल आहे. तुम्ही सबस्क्राईब नक्की करा, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला यावर मिळत राहीलच. तर MPSCची जे LDO वेटनरी ऑफिसरची ज्या वॅकन्सी आहे त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे, तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे, फॉर्म फिलिंग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला डॉक्युमेंट्स काय काय लागणार ते इम्पॉर्टंट आहे. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स रिलेटेड डाऊट होते, तर डॉक्युमेंट्स रिलेटेड सगळे डाऊट आज या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत. त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट्स क्लिअर झाल्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, तर सुरुवात करूया. डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत तुम्हाला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर स्टार्ट करूया. चेकलिस्ट पासून काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे हे सगळे डॉक्युमेंट्स मी व्हॉट्सअप ग्रुपला देखील टाकून देईल ही PDF, आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन नसाल तर टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करून द्या. तिथे पण देखील मी चेकलिस्ट टाकून देईल. काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहेच ऑलरेडी. तर मेन इम्पॉर्टंट पासपोर्ट साईज फोटो. आता इथे त्यांनी पासपोर्ट साईज फोटो दिलाय, परंतु MPSCच्या ज्या ब्राउचर त्यांनी दिलंय, MPSCचं ब्राउचर म्हणण्यापेक्षा त्यांनी एक फॉर्मॅट दिलाय की ऍप्लिकेशन प्रोसेस कशी असेल आणि काय काय डॉक्युमेंटचं फॉर्मॅट पाहिजे. तर त्यामध्ये त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे साईज 50 KB फॉर्मॅट, JPG किंवा JPEG फॉर्मॅट. जे आयफोन युजर आहे त्यांच्याकडे JPEG फॉर्मॅट नसतो, त्यामुळे त्यांनी लक्षात ठेवा JPG किंवा JPEG फॉर्मॅट पाहिजे. प्लस तुमचा कलर फोटो पाहिजे. मेन इम्पॉर्टंट कलर मध्ये पाहिजे, सॉलिड कलर मध्ये फोटो पाहिजे. मीन्स असं काही एवढं हे नाहीये, कारण ते फोटोशॉप वाले करून देतात तुम्हाला प्रॉपरली काय आहे ते. आणि त्यांनी प्रेफरली त्यामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही जे बॅकग्राऊंड आहे ते ग्रीन किंवा ब्ल्यू किंवा रेड ठेवू शकता, असं त्यांनी मेन्शन केलं आहे. आणि तुमचा फोटो जो आहे तो फॉर्मल मध्ये पाहिजे. फॉर्मल मध्ये त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे. परंतु तुम्ही व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये मागच्या वर्षी पण व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये पोरांनी अपलोड केले होते, तरी पण त्यांना काही प्रॉब्लेम आलेला नाहीये, त्यामुळे तुम्ही अपलोड करू शकता, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर पण जे आहे ऑफिशियली ते सांगणं माझं काम आहे. तर त्यांनी असं दिलेलं आहे, तुम्ही करावंच असं माझं म्हणणं नाहीये, परंतु त्या फॉर्मॅटनुसार मी तुम्हाला सांगतोय. नेक्स्ट आहे साईन. साईनचं पण इम्पॉर्टंट आहे. 50 KB आज फॉर्मॅट JPG किंवा JPEG फॉर्मॅट मध्ये पाहिजे. आणि यांनी साईज पण दिली आहे, पासपोर्ट साईज फोटो आहे, त्या ऑलरेडी फोटोवाल्यांकडे ऑलरेडी असते ती साईज, त्यामुळे त्याचा काही डाऊट नाही. साईनचं मी सांगत होतो, साईन तुम्हाला एक ब्लँक पेपर घ्यायचा आहे, व्हाईट ब्लँक पेपर, त्यावर ब्लॅक पेननी तुमची साईन करायची आहे. तुमची साईन करायची आहे ब्लॅक पेननी, त्या साईनची स्कॅन करायचे तो साईन, आणि मगच अपलोड करायची. पासपोर्ट साईज तुम्हाला स्कॅन कॉपी, सगळे डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करूनच अपलोड करायचे आहे. तुमचा व्हॅलिड ईमेल ID पाहिजे, व्हॅलिड मोबाईल नंबर पाहिजे, जे तुम्ही यूज करता तोच पाहिजे, कारण ज्यावेळेस तुमचं पासवर्ड वगैरे विसरतो तर यावरच तुम्हाला OTP येणार आहे, आणि रजिस्ट्रेशनला तुम्हाला ईमेल ID आणि मोबाईल नंबरच लागणार आहे. जो मोबाईल नंबर तुमचा आधार कार्डला लिंक आहे तोच तुम्ही द्यावा, असं माझं म्हणणं आहे. कारण की जो लिंक आहे त्याच्यावरच OTP लवकर येतो, त्यामुळे आधार कार्डला लिंक असलेला दिला तर योग्य राहील. आधार कार्ड सगळ्यांकडे आहे ऑलरेडी, आधार कार्ड तुम्हाला पाहिजे. डोमॅसाईल पाहिजे, डोमॅसाईल सर्टिफिकेटची PDF तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन करून घ्यायचं डोमॅसाईलचं. बर्थ सर्टिफिकेट प्रूफ ऑफ बर्थ सर्टिफिकेट तुम्ही तहसीलमधून काढू शकता, परंतु इथे तुम्हाला SSC सर्टिफिकेट जर असेल ना तर काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यावर ऑलरेडी डेट ऑफ बर्थ दिलेली आहे, तेच तुमचं व्हॅलिड आहे. त्यानंतर 10th मार्कशीट, म्हणजे SSCचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट, 12th मार्कशीट सर्टिफिकेट, हे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे. 12th अपलोड करायची गरज नाही, पण फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लागणार आहे. डिग्री सर्टिफिकेट, सगळ्यांकडे डिग्री सर्टिफिकेट आहे.
ज्यांच्याकडे नाहीये ते PDC अपलोड करू शकता, पण मी सांगेल डिग्री सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी. तो डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर वेल अँड गुड, नसेल आता इन केस नसेल तर PDC अपलोड करू शकता. नेक्स्ट आहे MSVC रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट पाहिजे आणि VCI रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, और दोन्ही मधून एक सर्टिफिकेट जर असेल तर तुम्ही अपलोड करू शकता. नेक्स्ट वन आहे चेकलिस्ट मध्ये प्रूफ ऑफ नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज. मराठी लँग्वेज साठी ज्यांना ऑलरेडी 10वी-12वी मध्ये मराठी लँग्वेज होती त्यांच्यासाठी ऑलरेडी SSCचं सर्टिफिकेट तुम्ही अपलोड केलं तरी चालेल. ज्यांना आता CBSE वगैरे पॅटर्नचे मुलं आहेत त्यांना मराठी लँग्वेज नाहीये, तर त्यांसाठी काय ऑप्शन आहे मी ते लास्टला सांगेल तुम्हाला की तुम्ही कसं अप्लाय करायचं आहे. याबाबत त्यांनी ऑलरेडी MPSCने दिलेलं आहे सर्टिफिकेट कसं करायचं ते मी सांगेल तुम्हाला लास्टमध्ये. तर एलिजिबिलिटी ऑफ सर्टिफिकेट ऑर्फन स्पोर्ट एक्स सर्व्हिसमॅन SBC सर्टिफिकेट आहे. डिसॅबिलिटी जे स्टुडंट आहेत त्यांचं सर्टिफिकेट आहे. हे सर्टिफिकेट तुम्हाला सेपरेटली काढावे लागतील. जे स्टुडंट यासाठी इलिजिबल आहेत त्यासाठी हे स्टुडंटना ही सर्टिफिकेट नक्की काढावी लागतील. त्यानंतर SSCचं जे सर्टिफिकेट आहे मार्कशीट आहे तुमचं, त्यामध्ये जर तुमच्या नावामध्ये काही चेंजेस असेल तर तुम्ही ते चेंजेस साठी तुम्हाला एंडोर्समेंट सर्टिफिकेट मिळतं. ते तुम्ही बोर्डमधून काढू शकता जर काही नावामध्ये चेंजेस असेल तर. आता भरपूर साऱ्या स्टुडंटचा काय प्रॉब्लेम झालाय की स्टुडंटने त्यांचं याचं SSCचं सर्टिफिकेटवर तर नाव सेम आहे, बट कॅटेगरी सर्टिफिकेटवर किंवा दुसऱ्या कोणत्याही डॉक्युमेंट्सवर नाव थोडंसं चेंज झालेलं आहे, वडिलांचं किंवा त्यांचं नाव चेंज झालेलं आहे किंवा आडनाव. तर थोडंसं तुम्ही ॲफिडेविट जर करून घेतलं किंवा तिथे जाऊन तुम्ही जर विचारलं सर्टिफिकेटवर तर ते तुम्हाला चांगलं गाईड करतील. ॲफिडेविट बनवून तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट हे आपल्यासाठी नाहीये, पण ते स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट कसं काढायचं ते लास्टला मी सांगेल. त्याचा एक फॉर्मॅट पण आहे मराठी लँग्वेजचा, आणि स्मॉल फॅमिली कसं काढायचं त्याचा फॉर्मॅट मी तुम्हाला लास्टला सांगून देईल. मेन इम्पॉर्टंट डॉक्युमेंटची साईज तुम्हाला 50 ते 500 KB मध्ये पाहिजे सगळ्या डॉक्युमेंटच्या, आणि PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे. मिनिमम 50 KB पाहिजे, मॅक्सिमम 500 KB पर्यंत तुमच्या डॉक्युमेंट्सची PDF असायला हवी साईज. तर नेक्स्ट आहे जे कॅटेगरीमध्ये येतात ते त्या स्टुडंटसाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. आता कास्ट सर्टिफिकेट सगळ्यांकडे आहे, कास्ट व्हॅलिडिटी सगळ्यांकडे आहे, आणि कास्ट व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पण पाहिजे. कास्ट व्हॅलिडिटी जर नसेल तर त्यांनी अप्लाय करून द्या कास्ट व्हॅलिडिटीसाठी. ज्याची रिसिप्ट असेल त्या रिसिप्टचा तुम्हाला नंबर इथे टाकायला लागेल. तर कास्ट व्हॅलिडिटी जरी नाही आली तरी तुम्हाला ज्यावेळेस स्क्रुटिनी होईल, ज्यावेळेस तुमचं व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागेल. तर तुम्ही आता कास्ट व्हॅलिडिटी रिसिप्ट चा नंबर टाकू शकता, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी नंतर आली तरी चालेल. नॉन क्रिमिनल तुम्हाला आत्ताच पाहिजे, त्याची रिसिप्ट चालणार नाही. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे. EWS सर्टिफिकेट ते दरवर्षी रिन्यू करावं लागतं. फिजिकल हँडिकॅप सर्टिफिकेटला देखील ते सेपरेट असतं, त्यामुळे तुम्ही ते जे स्टुडंट इलिजिबल आहे, ॲप्लिकेबल आहे त्यांनी सेपरेट काढून घेणं गरजेचं आहे. व्हॅलिड नॉन क्रिमिनलसाठी हे 3 वर्षासाठी व्हॅलिड असतं. काहींचं व्हॅलिडिटी संपलेली असते 1 वर्षासाठी पण देखील असतं. तर तुम्ही एक डेट चेक करून घ्या सगळ्या डॉक्युमेंटची किती व्हॅलिड आहे की नाही. डोमेसाईलवर सुद्धा डेट असते, तुमच्या नॉन क्रिमिनलवर सुद्धा सर्टिफिकेटवर सुद्धा डेट असते, त्यामुळे डेट चेक करून घ्या. त्यामुळे सगळे डॉक्युमेंट्स एकदा व्हेरीफाय करून घ्या, त्यानंतरच फॉर्म भरायला सुरुवात करा. तर ह्या आहे सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट्स रिलेटेड जे कॅटेगरीमध्ये स्टुडंट आहेत त्या स्टुडंटसाठी. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इंस्टाग्रामवर सुद्धा सेमच ID आहे. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी फॉलो नाही केलं तर फॉलो नक्की करा. नेक्स्ट जे मराठी लँग्वेजचा भरपूर साऱ्या स्टुडंटला विषय होता की मराठी लँग्वेजचा कसं फॉर्मॅट असेल, तर हा फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅट मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करून देईल. जे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाही त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नक्की करून घ्या. हा फॉर्मॅट आहे मराठी लँग्वेजच्या सर्टिफिकेटचा. यामध्ये काय काय करायचं आहे मी तुम्हाला ऑलरेडी याच्यामध्ये मेन्शन करून देतो की तुम्हाला यामध्ये काय काय करायचं आहे. यामध्ये तुम्हाला जे तुमचं 10वीचं कॉलेज किंवा 12वीचं जे कॉलेज आहे, इन्स्टिट्यूट आहे, तिथं जाऊन तुम्हाला तुमचं नाव वगैरे इथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे प्रोफेसरची साईन सिग्नेचर घ्यायची आहे, फुल ऑफिस ॲड्रेस वगैरे सगळी इन्फॉर्मेशन, प्रिन्सिपलची साईन सही. त्यानंतर इथे स्टॅम्प असतो कॉलेजचा, तो स्टॅम्प, ऑफिसचा सील असतो तो पण इथे तुम्हाला ॲड करायचा आहे. तर हा फॉर्मॅट तुम्हाला येऊन यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन भरून तुम्हाला हे फॉर्मॅट अपलोड करायचं आहे.
ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहात, कारण तुमच्याकडे 12वीचं किंवा 10वीच्या याच्यामध्ये SSCचं सर्टिफिकेट नाहीये, म्हणून मराठी लँग्वेजसाठी ह्या स्टुडंटसाठी हा ऑप्शन आहे, म्हणजे त्यांनी हा ऑप्शन दिलेला आहे, तर तुम्ही हा टाकू शकता. नेक्स्ट जे आहे, ज्यांचं स्मॉल फॅमिली रिलेटेड जे आहे ते आपल्यासाठी नाहीये, परंतु ज्यांना स्मॉल फॅमिलीचं जे लागणार आहे त्यासाठी त्यांना हा फॉर्मॅट दिलेला आहे. तर हे झालं सगळं फॉर्मॅट रिलेटेड. जर काही तुम्हाला क्वेरीज असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर किंवा इंस्टाग्रामवर विचारू शकता. कमेंट बॉक्स तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही तिथेही देखील क्वेरीज विचारू शकता. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फॉर्म कसा भरायचा, प्रोफाईल कशी क्रिएट करायची MPSCवर, आणि पूर्ण फॉर्म कसा फिल करायचा, अप्लाय कसं करायचं, सगळी इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्यामुळे तुमचा तो व्हिडिओ मिस होणार नाही. तर थँक्यू एव्हरीवन, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.